नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिवनेरी सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य कहाणी. तर चला का चालू करूया. तर तुम्ही चॅनलवर नवीन असताना तुम्ही आधी लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करून घ्या. तर इतिहासाच्या पानांवर काही कथांचा जन्म होतो, पण शिवाजी महाराजांची कहाणी ती लिहिली जात नाही, ती उघडवली जाते. आज आपण चाललो आहोत त्या मुलाच्या प्रवासात जो शिवनेरीच्या कड्यांवर वाटला व जगाच्या सिंहासनावर पोहोचला. 1630चा प्रचंड थंड प्रसन्न सकाळचा कालखंड. शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ पुतनारथला जन्म देतात. किल्ल्याच्या दगडांमधून पहिल्यांदा ऐकू येतो नवजात बालकाचा आवाज. म्हणतात त्या क्षणी पहिला वारा बदलला होता. संतांनी भविष्यवाणी केली, हा बालक भविष्यात हिंदवी स्वराज्याचा निर्माता ठरेल. जिजाऊ त्याला एक हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शस्त्र दाखवत वाढवत होत्या. एका आईने आपल्या मुलाच्या मनात जे धैर्य धर्म आणि न्यायाचं बीज पेरलं, त्याच बीजातून पुढे जगभर झळकणारा छत्रपती मुलगा फुलणार होता. छोटा शिवाजी इतर राजकुमारांसारखा सोन्याच्या महाला वाढला नाही. तो वाढला डोंगरांच्या मांडीवर, किल्ल्यांच्या सावलीत, मावळ्यांच्या प्रेमात. त्यांचं बालपण म्हणजे साहस, स्वाभिमान आणि स्वराज्य या तीन गोष्टींचा संगम. बालपणीच तो मावळ्यांसोबत डोंगर दऱ्यांत हिंडायचा. प्रत्येक दगड, प्रत्येक पायवाट, प्रत्येक जंगलातील वळण त्याने मनात करून ठेवलं होतं. जिजाऊ रोज रात्री त्याला रामायण महाभारताच्या कथा सांगत, पण शिवाजी महाराज ऐकत असतानाच तो कथा ऐकत नव्हता, तो भविष्य पाहत होता. त्या काळात दख्खन प्रदेशात 3 ताकदवान शक्ती होत्या: मोगल, आदिलशाही आणि कुतुबशाही. सामान्य माणूस राजांपुढे डोके झुकत जाणायचा. गुलामी स्वाभाविक मानली जायची. पण छोट्या शिवाजीच्या मनात एक अस्वस्थ ज्वाळा होती: स्वराज्य, स्वतः राज्य, प्रत्येक मनुष्य स्वतंत्र असेल. आणि ही ज्वाळा पेटवली फक्त जिजाऊंच्या संस्कारांमुळे. वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपला पहिला किल्ला तोरणा घेतला. म्हणतात जेव्हा त्या किल्ल्यावर भगवा फडकला तेव्हा वाऱ्यांनाही मान झुकवली. तोरणा किल्ल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे, स्वराज्य जन्माला आला. तोरणानंतर किल्ले एकामागोमाग एक स्वराज्यात येऊ लागले. कोंढाणा, राजगड, पुरंदर, मावळ्यांमध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. ते म्हणू लागले, आमचा शुभा वेगळाच आहे, हा जिंकायला नाही तर लोकांसाठी राज्य घडवायला आलाय. परंतु इतिहासाचा असा कोणताच प्रवास नाही जो अडथळ्यांशिवाय पूर्ण झाला नसेल. आदिलशाहीने शिवाजी महाराजांची वाढती ताकद पाहून प्रकाशित खान, जगदीश, रुस्मत ए जमान असे पराक्रमी सरदार पाठवले. पण महाराजांच्या गुरुकिल्ल्याला युद्धतंत्रामुळे ते पडलेच. गुरिल्ला युद्ध पद्धती म्हणजे वाघाची चाल. इथे हल्ला वेगात आणि गायब होणं त्याहून वेगात. शिवाजी महाराजांनी डोंगरदऱ्यांचा अभ्यास करून हिट अँड रन पद्धत विकसित केली. ही युद्धतंत्र इतकं प्रभावी होतं की मोठ्या सैन्यांनाही गुडघे टेकवायला लागत. परंतु सर्वात मोठा शत्रू होता तो अफजल खान. एक पर्वता एवढा पुरुष, हातात महाकाय तलवार आणि हृदयात शिवाजी महाराजांविषयी राग. तो 50,000 सैन्यासह शिवाजी महाराजांना संपायला निघाला. प्रतापगडाच्या पायथ्याचे वातावरण दाटलं होतं. संपूर्ण दख्खन त्याच भेटीकडे पाहत होतं. अफजल खान म्हणाला, शिवाजीला एक मिठीतच संपवी. पण महाराजांनी आपल्या अंगाखांद्यावर कवच, हातात वाघनख आणि भाला घेतला. अफजल खानाने मिठी मारण्याच्या बहाण्याने पट्ट्यावर खुपसली. पण त्याच क्षणी इतिहासाने वळून घेतलं. शिवाजी महाराजांनी वाघनखाचा वापर केला आणि अफजल खानाला खाली कोसळला. तो क्षण संपूर्ण दख्खनला सांगून दिला, शिवाजी फक्त राजा नाही, तो वजीर आहे. अफजल खानाचा पराभव झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याची चर्चा दिल्लीच्या दरबारापर्यंत पोहोचली, पाचशापर्यंत पोहोचली. औरंगजेबाला समजलं, हा मुलगा वेगळा आहे. मुघलांचं शक्तिशाली साम्राज्य शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी निघालं. तेव्हा महाराजांनी सिद्ध केलं, युद्ध फक्त तलवारीने जिंकत नाही तर बुद्धीने. त्यांनी नेव्ही उभी केली. हिंदुस्थानातील पहिले आधुनिक नौदल सिंधुदुर्गसारखे समुद्रकिल्ले बांधले. समुद्रावर मराठ्यांचा दबदबा निर्माण झाला. औरंगजेबाने